नाही, अनेक या शहरामध्ये एक होल्डिंग्सची कमिटी बनवण्यात आली आहे आणि या कमिटीच्या अंतर्गत काही धक्कादायक खुलासे आमच्या समोर आलेले आहेत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 300 ते 400 अनधिकृत होल्डिंग्स या शहरामध्ये उभ्या आहेत आणि टोटल 2000 होल्डिंग्स आहेत, त्याच्यामधले जवळजवळ 400 ते 450 होल्डिंग हे अनधिकृत आहेत आणि कुठलीही महापालिकेची परवानगी न घेता दर वर्षाला महापालिकेचं जवळजवळ 5 ते 10 कोटी रुपयाचा महसूल या होल्डिंग्सच्या मालकांकडनं बुडवला जातो। गेल्या 5 वर्षांचा जर महसूल पकडला तर जवळजवळ 50 ते 40 कोटी रुपयाचा महसूल या होल्डिंग्स अनधिकृत होल्डिंग धारकांकडनं बुडवला गेला आहे। तर मी आयुक्तांना आज पत्र देणार आहे आणि याची चौकशी करून या सर्व होल्डिंग्सवरती कडक कारवाई करावी आणि हे होल्डिंग्स ज्यांनी उभे केलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी विनंती मी आयुक्तांना करणार आहे। काही पक्षाचे नेते सहभागी असल्याची बाब समोर आली नाही, पण चौकशीमध्ये हे सगळं समोर येईल। मला असं कोणावर आरोप करायचा नाही, परंतु याच्यामध्ये काही समाजकंटक सहभागी असल्याचा खुलासा काही ठिकाणी झालेला आहे। याची पूर्ण माहिती मी आज आयुक्तांकडे देणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे कुठल्या प्रभागात किती अनधिकृत होल्डिंग आहे याची पूर्ण सविस्तर लोकेशनसह माहिती मी आयुक्तांकडे देणार आहे। त्याच्यावरती आयुक्तांनी मला आश्वस्त केलं आहे की याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेतर्फे होर्डिंगचं सर्वे करण्यात आलेलं आहे। साधारणतः 500-550 होर्डिंग त्याच्यामध्ये आहेत। तर त्यापैकी 200-250 होर्डिंग ज्या आहेत त्या परवानगीने घेतलेल्या आहेत। काही ज्या होर्डिंग आहेत त्यांचं रिन्युअल करण्याचं बाकी आहे आणि काही अनधिकृत आढळून आलेले आहे। मागील काही महिन्यापूर्वी जवळपास 50 एक होर्डिंग ज्या आहेत त्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत, ज्या अनधिकृतपणे सापडल्या होत्या आणि काही होर्डिंग ज्या आहेत त्या नूतनीकरणासाठी प्रलंबित आहे। आता नेमक्या पावसाळ्याच्या पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये पाहिलं तर वादळ आणि सोसाट्याचा वारा वगैरे अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात ज्याच्यामध्ये होल्डिंग ज्या आहेत त्या पडण्याची शक्यता असते। तर या सर्व होर्डिंगची यादी जी आहे ती वॉर्ड ऑफिसला देण्यात आलेली आहे आणि ज्या काही होर्डिंग ज्या आहेत ज्या अनधिकृतपणे असतील त्यांचा जो काही त्याच्यामधलं सर्वे आलेले आहेत अशा सर्व होल्डिंग काढण्याचे आदेश जे आहेत ते वॉर्ड ऑफिसला देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर त्यांची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि होल्डिंगचं जे काही लाईफ असेल या सगळ्याचं पूर्णपणे ॲनालिसिस करून ज्या होल्डिंग वीक झाल्या असतील किंवा ज्या धोकादायक झाल्या असतील त्या तातडीनं काढण्यात येतील। याची कारवाई जी आहे ती मे अखेरपर्यंत करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या वॉर्ड ऑफिसेसला देण्यात आल्या। सर, महापालिकेचा कर बुडवला जातोय 10 कोटी जवळपास आहे आणि वारंवार इलिगल होल्डिंग लावले जाते। FIR का करत नाही महापालिका? आपला अधिकाऱ्यांनी कारवाई का करत नाही? याच्यावर जो काही थकबाकीचा जो विषय आहे याच्यामध्ये महापालिकेच्या वतीनं जी फीस दरवाढ करण्यात आली होती त्या दरवाढीबद्दल होल्डिंग असोसिएशनचे जे काही सर्वजण आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री सध्या जे आहेत त्यांच्याकडे त्यांनी अपील दाखल केलं होतं आणि त्याच्यावर तुर्तच स्थगिती त्याच्यात दिलेली आहे त्या दरावर। त्यामुळं तो तफावत जी आहे ती तफावत त्यांना थकबाकी म्हणून देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यावर एकदा निर्णय झाला तर अशा प्रकारचे जी काही पैसे त्यांच्याकडे निघतील ते सक्तीनं वसूल केले जातील। सर, परंतु हा तर इलिगलच्या काय सर अनधिकृत जी होल्डिंग्स आहेत जे कोणत्याही प्रकारचे कर भरत नाही जी लिगलच नाही तिथं त्याचे कर कशाला भरले जाणार, परंतु त्या अनुषंगाने FIR करायला काय? ज्या होल्डिंग आपल्याकडं सर्वे करून आल्यात त्या होल्डिंग आपण जवळपास 45 ते 50 होल्डिंग ज्या आहेत त्या विविध वार्डामधल्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि काही होल्डिंग ज्या आहेत त्यांना रेग्युलरायझेशनसाठी संधी देण्यात आलेली आहे आणि ज्या होल्डिंग ज्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाही अशा होल्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले।